भाजप शिवसेना युतीची बैठक सध्या सुरू झाल्याची माहिती समोर येते। मुंबई महापालिका निवडणुकीच्या जागा वाटपावर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। भाजपकडनं मंत्री आशिष शेलार, मुंबई अध्यक्ष अमित साटम, प्रवीण दरेकर आणि अतुल भातखळकर उपस्थित आहेत। तर शिवसेनेकडनं योगेश कदम, राहुल शेवाळे, प्रकाश सुर्वे, शीतल म्हात्रे उपस्थित असल्याची माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र या बैठकीचं आमंत्रण नाही आहे। अमित साटम यांचा शिवसेनेकडनं सत्कार केला जातोय। मुंबई अध्यक्ष झाल्याबद्दल शिवसेनेनं त्यांचा सत्कार केलाय। शाल चालेल, मशाल नाही असं सत्कारावेळी शेलारांनी शिवसेना ठाकरे पक्षाला टोला लगावलेला आहे। तर आपण पाहतोय आता या बैठकीला सध्या सुरुवात झाल्याची माहिती समोर येते। भाजप आणि शिवसेनेची महत्त्वाची बैठक सध्या सुरू झाली आहे आणि जागा वाटपा संदर्भात विशेषतः या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे अशी माहिती समोर येते। भाजपकडनं मंत्री आशिष शेलार आहेत, मुंबईचे अध्यक्ष अमित साटम, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर या जागा वाटपा संदर्भातल्या बैठकीला उपस्थित आहेत अशी माहिती आहे। शिवसेनेकडनं देखील योगेश कदम असतील, राहुल शेवाळे, प्रकाश सुर्वे, शीतल म्हात्रे उपस्थित आहेत अशी माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र या बैठकीचं आमंत्रण नाही आहे असं देखील सांगितलं जातंय। अमित साटम यांचा त्याचवेळी शिवसेनेकडनं सत्कारही केला जातोय। मुंबई अध्यक्षपदाचा पदभार सांभाळल्यानंतर त्यांच्याकडनं आता शिवसेनेकडनं हा त्यांचा सत्कार केला जात असल्याचं समोर येतंय। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। ओम, बीएमसीच्या जागा वाटपा संदर्भात ही बैठक सध्या सुरू झालेली आहे, काय नेमके तपशील आहेत? श्रीकांत, खरं तर महायुतीच्या जागा वाटपाची ही पहिलीच बैठक म्हणावी लागेल। भाजप आणि शिवसेनेचे महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित आहेत। मुंबईच्या भाजप दादर कार्यालयामध्ये ही बैठक सुरू झाली आहे। आशिष शेलार, अमित साटम, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर भाजपकडनं उपस्थित, तर शिवसेनेकडनं योगेश कदम, राहुल शेवाळे, प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे, तर उदय सामंत ऑनलाईन माध्यमातून या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। मुख्यत्वे मागील निवडणुकांमध्ये जिंकलेल्या जागा आणि यासह माजी नगरसेवकांच्या जागा या संदर्भात या बैठकीमध्ये प्राथमिक स्वरूपात चर्चा होईल आणि त्यानंतर पहिल्या बैठकीनंतर उर्वरित जागांच्या संदर्भात आणि अंतिमतः या जागांवरती शिक्कामोर्तब हे पुढच्या बैठकांमध्ये होणार। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये नेमकं कशा पद्धतीने हे जागांचं सूत्र ठरते आणि प्राथमिक दृष्ट्या कुठल्या जागांवरती चर्चा होते यावर पुढच्या बैठकीचं भवितव्य अवलंबून असेल आणि एकंदर जागा वाटपाचं सूत्र देखील याच सगळ्या चर्चेवर अवलंबून असेल हे स्पष्ट होत आहे। निश्चितच धन्यवाद ओम या सविस्तर माहितीसाठी।